जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान। पुन्हा एकदा जागा हो बहुजन, रात्र वैऱ्याची आहे। हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलचं नावच असं ठेवण्याचं कारण काय आहे की ही सर्वसामान्य बहुजन समाजाला जागवण्याची गरज आहे। कारण की दिवस खूप वाईट आणि वाईटच यायला लागलेत। विचार जर केला तर प्रत्येकाला दिवस उगवल्यावर वाटते की आम्ही कुणाचं काय करतोय आणि आमच्यावर कशाला टाईम आहे। परंतु बांधवांनो, कुठल्या क्षणी काहीही माणसाबरोबर घडू शकतं, हे मात्र तितकंच खरं आहे, विसरू नका। चला तर मग सर्व रसिक बांधवांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा देते। अजूनही कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज 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 मला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून असेच माझे व्हिडिओ काही येतील। इतके म्हणजे ना, खरोखरच सध्या काय चालले आणि काय नाही जगभरात, इतका अन्याय अत्याचार वाढलेला आहे सर्वसामान्य आणि गरीब माणसावरती। आज जिथं तिथं बघावं तिथं लोकांच्या बरोबर आज काय घडतंय अनेकाबरोबर ते कल्पना करू शकत नाही। आणि अशीच काही घटना बीडमध्ये सुद्धा रात्री इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बघितला आणि ती कोण धस आहे, त्या धसाची कोण गुंड आहे ती, त्या गुंडांच्या माणसांनी त्या माणसाला इतकं काही मारलं, तो इतका ओरडत होता की अक्षरशः पोटात तटातटा तुटतं या, एवढं त्याला मारले। इतकी क्रूर झाल्यात। माणुसकी ही नावाची चीज लोकांमध्ये उरलेली नाही आणि गरीब माणूस त्यातली त्यात आर्थिकरित्या गरीब, मागासवर्गीय, जात आडवी ती, अशा तर माणसाला किंमतच उरलेली नाही। एखाद्या किडा मुंगीला जसं रगडावा तशी रगडायला लागलेत लोक। काय त्या माणसाला रात्री मारलं, बेदम मारलं, इतकं मारत होती ती लोक। असं खरोखर ना की मारून मजा करते ती। असं काय तुमचं घोडं मारलं त्या माणसानं। आता हीच घटना अजून जालन्यामध्ये एक ठिकाणी महादेवाच्या मंदिरात गेला का मंदिराच्या बाहेर गेला म्हणून पारधी समाजाच्या माणसाला एवढा बेदम मारला, इतका मारला, ते इतके चटके दिलेत त्याच्या अंगाला, तापून चटके दिलेत। किती लाजिरवाणी, माणसाला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। आणि रोज आणि रोज अशा घटना घडतात की ह्याला दिवसेंदिवस अत्याचार जास्त वाढायला लागलेत, पण कमी होईनात। कारण काय असेल आणि का आणि कशासाठी आणि याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्र्याची ही जबाबदारी आहे। त्यांनी रोज आणि रोज खेड्यापाड्यातून, वस्तीताड्यातून ह्या घटना रोजच घडतात, रोज। मी तर म्हणते आता या मोबाईलमुळं लगेच माहिती होतंय, सगळीकडे बघतात, तरी काय दिवसांनी या मोबाईलवर सुद्धा हे बंद नाही करावं या लोकांनी, म्हणजे मिटलं। अवघड झालेलं आहे, काळाची परिस्थिती अशी झाली की ह्या मोबाईलमुळं आता लगी बातमी सगळीकडे पसरती, इंस्टाग्रामवर पसरती, मोचवरून पसरती, शेअरचॅटवरून पसरती, यूट्यूबवरून बातमी जाती। अशा अनेक घटना आहे। म्हणजे गरीब आणि मागासवर्गीय आणि वंचितचा जर एखादा बहुजन समाजातला माणूस असेल तर त्याला जिवंत ठेवायचं का नाही, त्याला जगू द्यायचं का नाही, भीतीचं वातावरण तयार केले। आज आम्हाला सुद्धा असं वाटतंय की आमची लेकरं रस्त्यावर खेळायला जात्या, जग एवढं वाईटानं भरले, तर ही थोड्या थोड्या गोष्टीची खुन्नस काढतात। मागच्या 3 महिन्याखाली तो संतोष देशमुख
काय त्याची परिस्थिती केली, कसा मारला, काय हस्त्यात मारून. म्हणजे इतकं वाईट वाईट ह्या जगामध्ये चाललं आहे. पण म्हणतात ना, ज्याचं जळतं त्याला कळतं. अरे ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यालाच माहिती दुःख म्हणजे काय असतं. तुम्हाला काय कळणार आहे त्याचं दुःख? तुम्ही मरणार आहे का नाही मारणार आहे? दुसऱ्याला छळणारे, दुसऱ्यावर गुंडा गर्दी करून, हुकुमशाही गाजवून, तुमचा हुकुमाचा कायदा घालून तुम्ही लोकांना तुमच्या अंटर वागण्याचे जे आज तुम्ही लोकांच्यामध्ये दहशत पसरवताय, ते तुम्हाला मरण येणार आहे का नाही? अशा घटना आणि कितीतरी घडत्यात, सांगू शकत नाही. कल्पनेपलीकडं रोज आणि रोज एक एक घटना अशी माणसापर्यंत पोचते. याला जबाबदार गृहमंत्र्यांनी खरोखर कुठलं तरी टोकाचं पाऊल उचलावं ना, काहीतरी कडक अशी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. फक्त पैसा घ्यायचा आणि पैशाने दाबून टाकायचं प्रकरण. माझं असंच झालं. मी जो कालचा माझा जमिनीचा व्हिडिओ टाकला आहे, तर माझ्या कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने बघावं माझा प्रत्येकाने परवाचा व्हिडिओ. मी ज्या वेळेस माझ्यावरती जमिनीचं असंच माझा प्रॉब्लेम केला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. जमीन सरकली, मी नोटीस पाठवले, मंडळ अधिकाऱ्याला पाठवलं, एकनाथ खडसेला पाठवलं, पोलीस कमिशनरला पाठवलं, IPSला पाठवलं. सगळ्याला मी असे नोटीस पाठवले मोठे मोठे, प्रत्येकाच्या हातात नोटीस दिले, फौजदारी केली. परंतु मी एक सामान्याने गरीब, माझ्या जागेवर एखादा पैसा 7 भरा क्लिअर कट आमच्या नावचा 2001ला, कुठं 2001ला का 2000मध्ये दानपत्र करून घेतलेलं आमच्या जमिनीचं. कवा सांगायचं का हा मुद्दा याच्यामध्ये, की विषय तोच आहे की अन्याय अत्याचार किती होतोय माणसावर. तर ती 12 वर्षे 2013पर्यंत फेरवाढला नव्हता. सगळी जमीन आमच्या नावी होती. आणि आम्ही जेव्हा खटपट करून जमिनी आमच्या ताब्यात घ्यायला आम्ही उभं राहिलो, की ह्यांनी जाता जाता काय तलाट्याच्या नजर चुकीने फेरवाढायचा राहून गेला. दान सुरे का आम्ही एवढी दान करायला जमीन. आमच्याबरोबरही तेच घडले. पैशावाली लोक पैसा फेकून मोहर चालायला लागली. असा अन्याय अत्याचार, कोणाची प्रॉपर्टी कोणी हडप करतंय, तर कोणाला कोणी कशाच्याही खुन्नसवरून मारतंय, तर त्याचा पार जीव घेण्या इतपत, तर कुणाच्या आई बहिणीची कोण आबरू लुटतंय, तर कुणाला कुणी काय बोलाय गेलं की त्याला काय संपवतंय, तर फक्त खुन्नस. कुणाचे भांडणं सोडवाय गेला तरी त्याला त्या खुन्नसमधून त्याच्यावरती घाव टाकतात. म्हणजे इतकं विचित्र जग भरले. आणि या जगाला म्हणून बुद्धाची गरज आहे. म्हणून बुद्ध म्हणाले, मानवाला युद्ध नको आहे तर बुद्ध हवा आहे. शांतीने क्रांती करा म्हणले. म्हणून बुद्ध चालत नाही तिकडच्या लोकांना. बुद्ध नको आहेत. ते हातभर जीभ काढलेले, हातात तलवारी घेऊन रक्तपात केलेले देव त्यांना पाहिजेत. त्यांना शांतीच्या मार्गाने जाऊन अहिंसा पसरवणारे लोक आहेत. ते हिंसा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. परंतु शांतीच्या मार्गाने जाऊन तथागतांचं पालन जर केलं, त्यांच्या उपदेशाचं, तर माणूस हा क्रूर होणार नाही, शैतान बनणार नाही. आणि त्याच्यात खरोखरच एक माणुसकी निर्माण होईल. आज अवघड झालेला आहे हा प्रश्न, गंभीर आहे. दिवसेंदिवस पुढची पिढी वागणार कशी आणि लेकरांनी जगायचं कसं या जगामध्ये. आपल्यावर किती जरी अन्याय केला तरी आपण सहन करायचं का? तर खालच्या जातीचं आहे ना, आपण ते बघत राहायचं ना ऐकत राहायचं. आपल्या लेकराला जरी कोणी मारून गेलं, पण आपल्यावर अन्याय झाला ना, आपण तोंड उघडून बोललं की लगेच आपली जीभ काटायला मोकळे. इतकं म्हणजे आजही हुकुमशाही आणत्यात. त्यासाठी संविधान प्रत्येक घरात वाचलं पाहिजे, पर्याय नाही. तुम्हाला जर कानून कायदे आणि संविधानाचे कलम माहिती नसतील
तर पुन्हा आपल्यावर दिवस वाईट आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हे माझं पटलं तर तुम्ही होय म्हणा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी याच ठिकाणी थांबते. जय भीम.